श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13 कथासार. बाळाप्पाच्या वाढत्या प्रभावामुळे श्री स्वामींच्या सेवेकरांमधील अनेक जण नाराज झाले आणि विविध युक्त्या प्रवृत्त्या काढून बाळाप्पांना श्री स्वामी सेवेपासून दूर करण्याचा खटाटोप करू लागले. याविषयीचा कथाभाग मागील अध्यायात आलेला आहे. त्यास अनुसरून या अध्यायाचा पुढील भाग ग्रंथकाराने वर्णिला आहे. बाळाप्पा मूळचे गृहस्थाश्रमी असल्यामुळे त्यांना काही सेवा करताना लाज वाटत असे. तेव्हा श्री स्वामींनी तसे प्रसंग वारंवार बाळाप्पांवर ओढवून त्यांना लज्जारहित केले. हळूहळू बाळाप्पांना निसंकोचपणे श्री स्वामी सेवेत अखंड योगदान देते झाले. त्यांचा हा समर्पण भाव इतर सेवकरांना विशेषतः सुंदराबाई आणि चोळप्पांना जाचक ठरू लागला. कानामागून येत तिखट झालेला बाळाप्पाविषयी चोळप्पाच्या मनात किंचित भ्रम निर्माण झाला. तर एका मध्यरात्री श्री स्वामींनी बाळाप्पांना उठवून काम सांगितल्याने अकारण वाद निर्माण करून सुंदराबाई रागवली. त्यातच कुण्या एका भक्ताने श्री स्वामींना चंद्रहार अर्पण केला होता, त्याची व्यवस्था कोणाकडे आहे यावरून वाद निर्माण झाला आणि हे प्रकरण राजदरबारापर्यंत गेले. सुंदराबाईचे राजघराण्यातील राणीसाहेबांशी सख्य असल्याने चोळप्पाकडील सेवेकरांची जबाबदारी काढून घेण्याचा आदेश तिने काढविला. बाळाप्पाविषयींचा तिच्या मनात आकस पाहून श्री स्वामींनी बाळाप्पांना सेवामुक्त करून जप करण्यास बसविले व अनपेक्षितरित्या सुंदराबाईंनी कारकीर्द संपुष्टात आणली. पुढे बाळाप्पा श्री स्वामी सेवेत कायमस्वरूपी स्थिर कसे झाले याचे साध्यंत वर्णन या अध्यायात केलेले आहे. अध्याय 13 फलश्रुती. सद्गुरूंच्या नामस्मरणामध्ये सातत्याने वाढ होत राहील. अध्याय 14 कथासार. आपल्या कृपेने सारामृताचे 13 अध्याय पूर्ण झाले. आता त्याच कृपेच्या बळावर पुढील चरित्र वदवून घ्यावे अशी श्री स्वामीचरणी विनंती करीत ग्रंथकार अध्यायाचा प्रारंभ करता झाला. श्री स्वामीरायांच्या भक्ती कशी करावी असा प्रश्न अनेक स्वामीभक्त ग्रंथकाराला विचारते झाले. तेव्हा भक्तांच्या मनातील शंका समस्यांचे निराकरण करण्याच्या हेतूने श्री स्वामींची उपासना व भक्ती कशी करावी याचे मार्गदर्शन ग्रंथकाराने या अध्यायात केले आहे. सकाळी उठून श्री स्वामींचे स्मरण करावे, त्यानंतर शुद्ध मनाने सर्व नित्यकर्म आटपून आसनावर बसावे आणि श्री स्वामींची मनोभावे पूजा करावी. एकाग्र चित्ताने श्री स्वामींना स्नान घालून चंदनादी लेप करावा. सुगंधी फुले अर्पण करावी. धूप दीप नैवेद्य तांबूल व दक्षिणा ठेवावी. नमस्कार करून श्री स्वामींचे नामस्मरण व प्रार्थना स्तोत्र म्हणावे. शक्य झाल्यास श्री स्वामींची सहस्र नामावली उच्चारून विविध गुणवैशिष्ट्यांनी नटलेल्या श्री स्वामींच्या अवतार कार्याचे गायन करावे. श्री स्वामी चरणी मस्तक ठेवून आपले कुटुंबियांचे समाजाचे स्वास्थ्य आणि कार्य उत्तम प्रकारे पूर्णत्वास यावे याकरिता प्रार्थना करावी. संत सज्जनांचा सहवास घडावा. व्यवहाराच्या मर्यादित वापर करवून परमार्थाचा मार्ग प्रशस्त व्हावा याकरिता प्रार्थना करावी. दर गुरुवारी उपवास करून श्री स्वामींचे पूजन करावे. प्रदोष समयानंतर उपवास सोडावा. त्यामुळे चित्तबुद्धी सदृढ होईल, मन शुद्ध होईल. जप आणि मानस पूजेद्वारे श्री स्वामींना संतुष्ट करावे. आपण श्री स्वामी भक्त आहोत याचा अहंकार बाळगू नये. आपल्या हातून घडणाऱ्या दांभिक कृतीमुळे श्री स्वामींचा कोप होईल याची जाणीव ठेवून प्रत्येक स्वामी भक्ताने श्री स्वामी कार्यात अग्रेसर व्हावे. अध्याय 14 फलश्रुती. मनाला सतत सद्गुरूंच्या सहगुण भक्तीची ओढ लागेल. अध्याय 15 कथासार. तीर्थटन करणे, हठयोग आदी साधनांचा आग्रह धरणे, वेदाभ्यास आणि शास्त्रज्ञान हे जरी योग्य असले तरीही केवळ निस्सीम निरपेक्ष भावनेने श्री स्वामी भक्ती केली 4 पुरुषार्थाची प्राप्ती होते. पाप ताप दैन्य यांपासून मुक्तता मिळते. प्रपंच सागर पार करून मोक्षाचा पैलतीर गाठता येतो. आपल्या हातून योग्य ते कर्म आणि आचरण घडल्यास श्री स्वामी आपल्यासाठी स्वर्गमुखाचे प्रवेशद्वार उघडतात. तसेच नित्य नामस्मरण करणाऱ्यांना ते जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करतात. ते स्मरणात ठेवावे असे मार्गदर्शन करून ग्रंथकार अध्यायास प्रारंभ करीत आहे. मंगळवेढा येथे श्री स्वामींचे वास्तव्य असतानाच हा प्रसंग आहे. तेथील वास्तव्यादरम्यान श्री स्वामी जंगलात राहत असत आणि अधेमध्ये गावात येत असत. त्यांच्याकडे पाहताच सकृतदर्शनी ते वेडसर असावेत अशी ग्रामस्थांना शंका येत असे. त्यामुळे अनेक जण श्री स्वामींच्या विरोधात बोलत असत. जे कोणी श्री स्वामींविषयी प्रेम आणि आदरभाव दाखवतील असत त्यांची हेटाळणी हे कुटील ग्रामस्थ करीत असत. याच मंगळवेढ्यामध्ये बसप्पा तेली नावाचा दरिद्री इसम श्री स्वामी सहवासात आला आणि पुढे कायम त्यांच्यासोबत येऊ जाऊ लागला. त्यांचे स्वामीचरणी मन जडले.
श्री स्वामींपाशी त्याने आपला संसार लुटवला अशी चेष्टा ग्रामस्थ करू लागले. मात्र एके दिवशी श्री स्वामी कृपेने एक चमत्कार घडला आणि श्री स्वामींनी बसप्पाने पकडलेल्या जिवंत सर्पाचे सोन्याच्या लाकडीमध्ये रूपांतर करून त्यांचा भाग्योदय घडवून आणला. ही अद्भुत कथा सांगून या अध्यायाच्या शेवटी ग्रंथकाराने श्री स्वामी सूत यांच्याविषयीचे कथानक पुढील अध्यायात कथन करीत असल्याची पूर्वसूचना दिलेली आहे. अध्याय 15. प्रापंचिक अडचणी दूर होतील, सौख्य आणि निरोगी आरोग्य लाभेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.